श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज आषाढी एकादशी म्हणून विठ्ठल मंदिरात जायला निघाले. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. रेल्वे स्टेशनवर देखील विठ्ठलाची मूर्ती सजवलेली होती. त्याचं दर्शन घेतलं आणि पुढे निघाले. तुळस ठेवली होती, छान रांगोळी काढली होती. आता दादरला निघाले. दादर माझं माहेर. खूप महिन्याने आज दादरला चालली आहे. प्रथम हनुमानाच्या मंदिरात गेली आणि आज बरोबर शनिवार होता. खूप छान वाटलं. दर्शन घेतले. मी इथे आले तर हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतेस. खूप मन प्रसन्न होतं. नंतर विठ्ठल मंदिरात गेली. इथे मी अधूनमधून जाते. लहानपणी मी शाळेत असताना विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात वडाळ्याला जायचे. त्या शाळेची दिंडी मंदिरामध्ये जायची. रखुमाईची मूर्ती एवढी सुंदर सजवलेली होती, लग्नाला जशी सजवतात तशी. दर्शन घेतल्यावर तिथे कीर्तन होतं. ते कीर्तन ऐकायला बसले. तिथे अनेक संतांचे फोटो लावले होते. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाध्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरवे नमः. नीलांबुजश्यामलकोमलांगं सीतासमारूपितवामभागं पाणुं महासायुगचारुचापं नमामि राम रघुवंशनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरणागत दिना दिना शरणागत दिना रे मपनिसा पनिसा रे मगरे गानिसा नि दपसा नि दपनि दप मगरे मगरे गतिसा मगरे नि दपसा नि सा नि दनि दप दप मग मगरे गतिसा युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. नंतर स्वामींच्या मंदिरात गेली. इथे नेहमीच जाते. चाफा, गुलाब, फुले, पेढे घेतले. आज पहिल्यांदा स्वामींच्या पादुकांचं दर्शन झालं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान वाटले. नंतर प्रसाद घेतला.